हे देखील लगेच घेतलेला आहे. मॅच लगेच सुरू होणार आहे. पहा सकाळपासून आपण खेळत आहेत. कोणत्या खेळाडूवर ऑब्जेक्शन असेल तर आताच कळवा. मॅच सुरू झाल्यावर एक्सपेक्ट करण्यात येणार नाही आहे, लक्षात घ्या. ड्रेसिंग चेसिंग इज कंपल्सरी, व्हेरी इम्पॉर्टंट असेल, लक्षात घ्या. मॅच सुरू झाली ते कोणत्याच संघाचं ऐकलं जाणार नाही आहे. आज जे काही आहे मॅच सुरू होण्या अगोदर आपण ऑब्जेक्शन जो असेल तर लगेच आयोजकांना आपण संपर्क साधायचा आहे. चला मैदानाच्या आतमध्ये जा. पिंपलकर आणि त्याचबरोबर सलामीची जोडी सापाटे टीमची देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आपण. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. मायरा 11 हॅवी दिवे आणि 12 दोन टीम आपण रिपोर्टिंग करायचे. मायरा 11 हवी दिवे आणि कल्याण 12 टीम आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. कालिका माता वडगर आणि करंज माता स्पोर्ट शिरवणे आजच्या दिवसातील नक्कीच चांगला रंगतदार सामना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पुढच्या सामन्याकडे आपण जातोय. चला 3 षटकांचा सामना आहे. कल्याण 12 टीम इथे उपस्थित झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. सामन्याला सुरुवात पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा असतील आणि आपण इथे पाहतोय की आजच्या दिवसातील या पुढच्या सामन्याकडे वळत आहोत आणि सलामीची जोडी देखील आपली तयारी करताना मागच्या मॅचचा हिरो रोहित सध्या वॉर्मअप करताना पाहायला मिळत आहे. टाळ्यांच्या गजरात लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. महेश लोखंडे आणि धोडकनाथ मात्रे पंचांच्या भूमिकामध्ये मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. चला अंशिका एंटरप्राइजेस पिंपलकर आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा. अगदी दुपारच्या भोजनानंतर अल्पेश गायकवाड आमच्या कॉम्बॉक्समध्ये पोहोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. अवघ्या 15 मिनिटांमध्ये पहिला डाव समाप्त करायचं, लक्षात घ्या. थोडीशी घाई असू द्या, थोडंसं स्पीडअप असू द्या, जेणेकरून सर्व सामने व्यवस्थितरित्या चांगले षटकांचे होतील. या गोष्टीकडे आम्ही देखील लक्ष देत आहोत. चला शिरवणे आणि वडघर टीम आपण देखील आवाजाच्या माध्यमातून ऐकत असेल तर आपण पोहोचायचे. चांगला म्हणून तुला वर येतो काला टिंब टिंब करायला वर इथे माझा आता त्या रोड नाही इथे. कल्याण 12 जय बजरंग 12 टीम आणि मायरा 11 हवी दिवे आपण यानंतर तयारीत राहायचं. पहिला डाव समाप्तीच्या नंतर आपण टॉस करणार आहोत आणि शिरवणे आणि वडगर आपण देखील आपली तयारी करायची आहे. मॅच सुरू करायची आपण. महेश लोखंडे सर लक्ष द्या, 15 मिनिटाचा वेळ लावून घ्या आपण आणि अगदी एकत्र जमा होऊ नका. आपण विकेट जेव्हा आउट होईल तेव्हा एकत्र येऊ नका. षटकार गेल्यानंतर एकत्र येऊ नका. हर्षल फलंदाज स्ट्रायकिंग वर आहे. नो स्ट्राईकला रोहित आणि गोलंदाज आपण पाहतोय. नयनचा पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये पहिला विकेट इथे मिळालेला आहे अंशिका एंटरप्राइजेस पिंपलगड संघाला. पहिला झटका. नयन भोईर
याची सुरुवात विकेटने झाली आहे. विकेटचा खुराक मिळालेला आहे. विकेट टेकर गोलंदाज आणि चांगली सुरुवात पाहायला मिळते. अगदी साईट अँगलने हा चेंडू टाकला गेला होता राऊंड द विकेटने आणि अगदी मेस टाईम फटका आणि त्याच्या खालती शतरक्षक पाहायला मिळाला. चांगली झेल पकडली गेली आहे. नवीन बॅटर क्रमांक 3 वर अतुल पाटील मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये थोडंसं निराश केलं. या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याचा आज परफॉर्मन्स होणं फार महत्त्वाचं आहे. सापाडे संघासाठी ग्रामीणसाठी देखील खेळत असतं आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये त्याला खेळताना आपण पाहतोय. गोलंदाज नयन. सुरुवात तर चांगली केली. येणारे 5 चेंडू फार महत्त्वाचे आहेत आणि जेव्हा पॉवर प्लेचा षटक असतो तेव्हा दबाव नक्कीच खेळाडूंवर असतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नयन भोईर राऊंड विकेटने. और पी चेंडू इनफील्डच्या वरतून चेंडू सीमेच्या दिशेने चालला वेगाने. अगदी वेग भरपूर आहे. चेंडू थांबणार नाहीये. चालला सीमा रेखा पार. येतोय चौकार. ज्या प्रकारे सुरुवात केली आहे फलंदाज अतुलने थांबवणं थोडंसं मुश्किल देखील होऊ शकतो असा खेळाडू आहे. नेहमी बघितलं आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि सुरुवात चांगली केली आहे. इनसाइड आउट नक्की शतरक्षक नव्हता. पॉवर प्लेच आहे. टिपिकल पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याच्या बॅटमधून चौकार. श्री गणेशा धावांना सुरुवात झाली येते. श्री अष्टविनायक इंटरप्राइजेस सापाडी टीम संघाची आपण पाहतोय. नयन भोईर. हमारी तुम्हारी चलती भी. बारी बारी सबकी बारी. सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अतुल पाटील. ओरपी चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय. हा स्ट्रोक देखील चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. अजून एक येतोय मोठा फटका. येतोय चौकार. चांगला खेळ सध्या पाहतोय आपण. इनसाइड आउट एक फेवरेट झोन आहे आणि असे कमी खेळाडू असतात जे ऑफ साईडला जास्त स्ट्रोक बनवत असतात. त्याच्यामध्ये अतुलचं नाव आपण उल्लेख करू शकता कारण की 2 ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाले आणि अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आलेले आहेत आणि जेव्हा फुटवर्क साथ देतो फलंदाजाला थांबवणं मुश्किल होतं. नयनची सध्या परीक्षेत सुरू आहे मैदानामध्ये. पहा आमचे बाउंड्री लाईनच्या मागे स्ट्रेट जो फलंदाज सध्या बॅटिंग करत आहे त्याच्या मागे एक रिक्षा पार्क केलेली आहे मेन रस्त्याच्या बाजूला. तिथून ती काढायची आहे. त्याचा ग्लान्स जो आहे सध्या त्रासदायक ठरलेला आहे. कोणाची असेल तर आपण प्लीज बाजूला घ्या. तिथे आपण आमचे काही प्रेक्षक असतील त्यांना विनंती असेल आपण तिथून ती रिक्षा हलवायची आहे. सुंदर असा हा ड्राईव्ह पाहायला मिळत आहे. शतरक्षक तैनात आहे. मिडऑफचा शतरक्षक चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल धाव इथं पूर्ण होत आहे. धाव संख्या 9 धावा धावफलकावर. आज अतुलचा खेळ आता पाहण्यासारखं झालाय. 2 चौकार देखील आलाय. सेन्सिबल क्रिकेट. 2 मोठे फटकेनंतर एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट केली आहे आणि आता स्ट्राईक दिली आहे ती म्हणजे रोहित पाटीलला. मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. कमालीची बॅटिंग केली होती. विकेट देखील मिळाला होता त्याला. मॅच मोठा आहे तर परफॉर्मन्स देखील चांगला होणं फार महत्त्वाचं आहे आणि आता खऱ्या अर्थाने तर रोहितची परीक्षा असेल खेळपट्टीवर. पंचांच्या भूमिकामध्ये द्वारकानाथ म्हात्रे एक लिजंड क्रिकेटर आपण पाहतोय. आई गावदेवी राजोली टीम संघाचे. नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आहे आणि मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 आउट. अगदी झारू स्ट्रोक जर आला असं कदाचित तर रिझल्ट काही वेगळा असतं. मात्र फुटवर्कने साथ दिला नाहीये आणि नक्की थोडंसं शफल झाले आणि अगदी बॅटच्या टोला चेंडू लागला वरच्या भागाला आणि त्याचं कारण रोहितचं विकेट मिळालंय. आणि येथे आपण बघितलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 विकेट आणि 9 धावा. गोलंदाजी चांगली केली आहे नयनने. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा धावफलकावर 2 विकेट. नक्कीच पुन्हा एकदा रिप्ले पाहूया आपण. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून दाखवला जात आहे. यस अगदी आपण कार्पेटच्या सायने जरी खेळलं असतं तरी धावा चांगल्या मिळाल्या असत्या. 1, 2 किंवा 3 ही धावा मिळाल्या असत्या. पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्याच्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला
काही फलंदाज असे असतात की षटकार चौकाराने डील करत असतात. मागच्या मॅचमध्ये की षटकार चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते. महत्त्वाच्या मॅचमध्ये दोन खेळाडूंनी थोडंसं निराश केलेलं आहे. खास करून हर्षलने निराश केला आणि त्यानंतर रोहित देखील. म्हणजे सलामीची जोडी जी आहे खेळपट्टी सोडून गेलेल्या आहेत डगआउटमध्ये. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय नयन भोईरची. ओ चांगला चेंडू, रफ्तार चांगली होती, लेंथ लाईन चांगली होती, पूर्णपणे डॉट केलेला आहे आणि षटक समाप्तीचा इशारा आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत धावफलकावर त्या 9 धावा आणि त्या 9 धावा ज्या आहेत 3 चेंडूमध्ये बनवलेल्या आहेत त्या अतुलने. आणि अतुल आता असेल स्ट्राईकवर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसरं षटक टाकण्याची तयारी करते सध्या गोलंदाज. अगदी 4 मिनिटं लागली आहेत पहिल्या षटकाला. चांगली गोलंदाजी म्हणू शकता आपण. वेळ थोडासा वाचवा आपण, जेणेकरून संध्याकाळचा जो मॅच असेल तो 3 ते 4 षटकांचा होईल हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. कारण की तुम्ही उभरते सितारे आहात या तालुक्यातील, ठाणे जिल्ह्यातील. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण वारंवार एकत्र येऊ नका. तुमच्यामध्ये असलेला हुनर, तुमच्यामध्ये असलेला टॅलेंट तुम्ही नक्कीच सादर करा. योग्य तो पारितोषिक तुम्हाला नक्कीच मिळेल या स्पर्धेमध्ये. आता जितका तुम्ही टाईम वेस्टेड घालवणार तेवढे कमी षटकांचा खेळ संध्याकाळपर्यंत होईल. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की एकत्र येऊ नका. हर्ष पाटील षटक क्रमांक दुसरा आणि स्ट्रायकिंगवर फलंदाज अतुल. आज अतुलला खेळपट्टीवर थांबावा लागेल, धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडूचा खेळ बाकी इथून. ओ खाली क्षेत्र आहे, माहीत आहे, ठाऊक घे अतुलला. पर्याय एकच आहे, धावा बनत नाहीये, विकेट जात आहेत. तर क्रॉस बॅटनं पल्लू स्ट्रोक खेळला आणि त्याच्यावर मिळालेला हा चौकार. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 13 धाबा. नयन भगत प्रत्येकाची काळजी घेताना आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. अल्पेश गायकवाड यांचे भांजे आहेत आणि कोल्ड्रिंकची व्यवस्था झाली आहे त्यांच्या माध्यमातून. अल्पेश जेव्हा जेव्हा या मैदानावर येतो तेव्हा तेव्हा त्यांचं प्रेम वाढतो. हर्ष, ओ प्ले डाऊन. मला वाटतं तिथे काही प्रेक्षक आहेत ते रिक्षाजवळ. प्लीज विनंती असेल, ती नक्कीच थोडीशी त्रासदायक झालेली आहे. देखील रिक्षा आहे ती मात्र आज घरी ठेवली आहे त्याने. अतुल आऊट झालाय निराश पावलाने मैदानाच्या बाहेर पडताना. आऊट होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा बनवल्या, 13 धावा आलेल्या आहेत. आणि आता पवन गेलेला आहे. पवन म्हणजेच हवा. सध्या हवा कमी आहे, मात्र हवा आणि दुवा नक्कीच संघासाठी योग्य मिळेल. चांगली बॅटिंग करावा लागेल. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष पाटील चौकारानंतर विकेट घेऊन कमबॅक करताना. युवा खेळाडू आहेत, फ्युचर नक्कीच गावाचा. टेनिस क्रिकेट असंही डेव्हलप झालेलं आहे. पूर्वी आम्ही जेव्हा समालोचक करायचो तेव्हा 1 ते 2 बॅट असायचे आणि सर्व 11 खेळाडू वापरायचे. आणि आता अशी परिस्थिती आली आहे की प्रत्येक खेळाडूकडे 3 बॅट आहेत. स्पोर्ट्स शूज चांगले आहेत. पॅरागॉन चप्पल फेमस होती पहिला पूर्वीच्या काळामध्ये. नवीन पिढी आहे आणि नवीन साहित्य या क्रिकेटच्या माध्यमातून आलेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, अजून एक धक्का. विकेट नंबर आपण पाहतोय 4चं पतन होत आहे.
पाटील आता आपण पाहतोय की विकेटच्या हॅट्रिकवर आलेला आहे. पाहूया विकेटची हॅट्रिक अल्पेश झाली आहे का या स्पर्धेमध्ये. यस, कालच्या दिवसामध्ये अल्पेश गायकवाड नव्हते म्हणजे हॅट्रिक झाली नाहीये. एक संधी आहे आणि या स्पर्धेचा विकेट हॅट्रिक करणारा गोलंदाज ठरू शकतो. हर्ष पाटील एक सुवर्ण संधी आहे. मात्र मनीष मडवी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. धाबा बनत नाहीयेत. 13 धाबा झालेल्या आहेत. 4 बाद अशी परिस्थिती आहे. डाकुरी आताचा फलंदाज आहे आणि आता शतरक्षरामध्ये थोडंसं बदल पाहायला मिळत आहे. लक्षात घ्या 9 मिनिटं झालेली आहेत. चला फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे. असंही भिवंडी ग्रामीणमध्ये आपण वेळेच्या बद्दल भरपूर चर्चा करत असतो. कल्याण साईडला अल्पेश प्रॉपरली 9 वाजता चेंडू पडलाच पाहिजे, नाही तर पॅनल्टी आहे. तसंच खेळ भिवंडीमध्ये झाला पाहिजे, तरच मग खेळाला मजा येईल. हर्ष, हो चांगला स्विंगिंग चेंडू आणि हॅट्रिक. जोरदार टाळ्या हर्ष पाटीलसाठी. पहिला चेंडूवर चौकार आला आणि काय गोलंदाजी, बॅक टू बॅक तिसरा झटका हर्ष पाटीलने दिला आपल्या गोलंदाजीमध्ये. जो खेळाडू मैदानामध्ये जातोय तो पुन्हा परत येतोय डगआउट मध्ये. नाम आहे प्रेम. आणि आता मैदानाच्या आतमध्ये पाहूया गोलंदाजावर प्रेम बरसेल का या खेळाडूचा. मनीषला देखील ठाऊक नाहीये की मला परफेक्टली यॉर्कर चेंडू आणि ते देखील मिडलवर. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. चौकार आला आणि 3 विकेट घेतले. हर्ष पाटीलचा हा क्लास आहे गोलंदाजीचा. थोडंसं स्पीडअप करा आपण. प्रेमचं मनही नाही आहे, मात्र मनीनी भाव देवा मला पाव. आता देवाला घेऊन चालावं लागेल मैदानामध्ये. नशिबाचा खेळ आहे क्रिकेट. चांगले चांगले महारथी देखील आपण बघितलेत की 0 आउट होत असतात. क्रिकेटवर आजही गर्व करता आला नाहीये. चांगले चांगले खेळाडूंना आपण पाहतोय. करण आंबाला इंडिया ओपन मध्ये खेळणारा खेळाडू IPL मध्ये अजूनही अर्धशतक झलकवला नाहीये त्या खेळाडूने. हर्ष पाटील कम्मालीची गोलंदाजी पाहत आहे. फुटवर्क चेक केला गेलाय प्रेमचा. आणि आता हा वाईड यॉर्कर चेंडूला अतिशय क्लासिकल ड्राईव्ह केलाय. डीप कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा खणखणीत चौकार पाहायला मिळत आहे. आमचे सर्वांचे लाडके गणराज डीजेचे प्रोप्रायटर गणेश पाटील, आपलं जर जेवण झालं असेल, भोजन झालं असेल तर होऊन जाऊ द्या. मधुर संगीत आपल्या माध्यमातून आपले संगीत ऐकण्याकरिता प्रेक्षक देखील आनंदात येथे उपस्थित असतात. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 17 धावा आणि 5 विकेट आहेत. 5 बाद 17. जीत बजागे. आणि नक्कीच चांगली गोलंदाजी झाली तर दबावामध्ये टीम असेल सापाडे. मात्र इथून मी म्हणेल की पलटवार करणं फार महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या आणि गोलंदाजाने 3 विकेट घेतल्या. हॅट्रिक पूर्ण केली या स्पर्धेची. तुम्हाला हायलाइट पाहायला मिळेल ग्रामीण क्रिकेट टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे लागोपाठचे 3 विकेट घेतले होते. सध्या पुढचा चेंडू आणि पहिला चेंडू आहे आणि षटकाला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यावर आलेली ही 1 धाव तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला खेळ आहे. रणनीती साफ आहे की या मॅच मध्ये हंसिका एंटरप्राइजेस चांगला खेळ खेळत आहे. धावांना थांबवला गेलाय. धावसंख्या 18 धावा 18. लॉस ऑफ 5 विकेट. येणारे 5 चेंडू फार महत्त्वाचे असतील या षटकातील आणि इनिंग मधील. जर इथून धावा आल्या नाही तर मग लो स्कोरिंगचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मोठा फटका खेळला. ऑन साईडला शतरक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चांगला आहे आणि जेव्हा सर्व गोष्टी चांगल्या असतात तेव्हा धावा कमी मिळतात. धावसंख्या धावफलकावर पाहतोय किती 19 धावा धावफलकावर. टीम कल्याण 12वे जय बजरंग संघाचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
मायरा 11 हवी दिवी टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. व्यासपीठावर टॉस बॉक्स आहे. टॉस बॉक्समध्ये आपण सज्ज राहायचं आहे. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ अजून एक डॉट चेंडू, कटर चेंडू टाकला गेला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. जेव्हा चेंडू बाउन्स झाला, अधिक बाउन्स देखील मिळाला आणि थोडंसं बाहेरच्या दिशेने चेंडू मूव्ह केला होता गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी, खडे खडे लॉप करायचं होतं. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. जीत बजाके कमालीची गोलंदाजी करताना. ओ चांगला हेलिकॉप्टर ड्राईव्ह, व्ही शेप मध्ये चेंडू गेलाय आणि लॉंग ऑनला डीप मध्ये चांगली फिल्डिंग आहे. थ्रो चांगला आहे आणि नेहमी म्हणतो की जेव्हा चांगल्या गोष्टी एकत्र होतात तेव्हा निर्णय देखील चांगला मिळतो. तर रनआउट मिळाला इथे विकेट. सहावा विकेट सुशांत गेलाय. सुशांतला थोडंसं लेट ऑर्डरमध्ये पाठवलं आहे मैदानाच्या आतमध्ये. सुशांत गोलंदाजांना शांत करू शकले असते, मात्र गोलंदाज सध्या शांत बसत नाही आहे. जीतने देखील तीच रफ्तार पकडली आहे, तोच पिकअप पकडला आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि जेव्हा ॲव्हरेज कमी असतो मग पेट्रोल 100चा टाका नाही ते 150चा टाका, तुमचं पेट्रोल लवकरच संपणार आहे. तसाच ही गोलंदाजी आहे. ॲव्हरेज कमी असलेला गोलंदाज आहे, धावा कमी देतोय. चांगली कामगिरी केली आहे जीत बजागे. ओ सोडून दिलंय आणि आता पंच देखील सांगतायत की हा चांगला चेंडू आहे. लेग कटर चेंडू, बाउन्स देखील चांगला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाच्या पासून चेंडू जाताना पंचाकडे शेवटपर्यंत बघत राहिला होता. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू देखील चांगला टाकलाय. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. एक धाव इथे पूर्ण केली जाते. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. टोटल धावसंख्या 21 धावा झालेल्या आहेत आणि 22 धावांचं एक छोटंसं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. श्री अष्टविनायक एंटरप्राइजेस सापार्डी टीम संघाच्या माध्यमातून अगेन्स्ट हंसिका स्पोर्ट्स पिंपलगड संघाच्या अगेन्स्ट. तर आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. दोन्ही कॅप्टन नक्की जोडलेले आहेत. टॉस बॉक्समध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम हवे दिवे टीम इथे पोहोचलेली आहे आणि त्यानंतर 12वे कल्याणची टीम देखील पोहोचली आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंना बसू द्या. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की आपण खुर्च्या द्या त्यांना बसण्याकरिता. सो रिक्वेस्ट आयोजकांच्या सूचना आहेत, त्या सूचनेकडे आपण लक्ष द्या. चला टीम हवी दिवी टीम भिवंडी आणि कल्याण मधील एक संघ आहे समोर. एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. कल्पेश पाटील आपण या, आपल्या शुभास्ते आपण टॉच करतोय पुढील मॅचचं. अंडर 25ची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला प्लॅटफॉर्म ठेवण्यात आलेला आहे. कल्पेश पाटील वेलकम टॉस बॉक्स. जय बजरंग 12वे कल्याण टीम आपल्यासोबत जोडलेली आहे. त्याचबरोबर मायरा 11 हवे दिवे टीम टॉस नाणं सांगत आहे. जी स्पर्धा कालपासून सुरू झाली आहे. स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक आणि दुसऱ्या बाजूला आयोजक आहेत आई गावदेवी स्पोर्ट्स रांजोली टीम. कोणाचा कॉल असेल? यस 12वी टीम याचं कॉल आहे आई गावदेवी. यस ओके. कॉइन स्पिन झालेला आहे, आलेलं देखील ते आहे. कल्पेश धन्यवाद. आपण बसून घ्यायचं आहे. सर्वप्रथम जय बजरंग 12वी टीम संघाने नाणेफेकी जिंकलेल्या आहे. तुमच्या परिसरामध्ये देखील चांगले क्रीडांगण आहेत. ह्या क्रीडांगणाचा उल्लेख नेहमी करत असतात. चांगला खेळ या मैदानावर नेहमी झालेला आहे. चांगल्या स्पर्धा देखील होत असतात. तुम्ही जेव्हा एंट्री केली कसं वाटलं आयोजन? आणि अंडर 25 वर्षाच्या आतील खेळाडूंचा हा खेळ आहे आणि खास करून आयकॉन कोण असेल तुमचा? त्या खेळाडूचं नाव काय? कृष्णा मिरकुटे हा आयकॉन म्हणून आलेला आहे. काय वाटतं स्पर्धेविषयी? काय म्हणशील? काय नाही, चांगली स्पर्धा आहे, चांगलं नियोजन आहे आणि आमचा फर्स्ट टाईमच आहे म्हणजे अंडर 25 फर्स्ट टाईमच आम्ही खेळतोय. नाणेफेकी जिंकले, निर्णय काय? बॉलिंग. आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. कॅप्टन हवे दिवे टीमचे नाणेफेकी जिंकली नाही आहे.
जिंकले असते तर निर्णय कसा? बॅटिंग म्हणजे मनासारखं झालं आहे. क्या बात आहे. मेजवानी चांगली आली आहे की समोर आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालं आहे. 4 षटकांचा मॅच आहे. काय सांगणार खेळाडूंना स्पर्धेविषयी काय म्हणशील आणि ग्राउंडबद्दल काय म्हणशील? खूपच चांगलं आयोजन आहे, ट्रॉफीसुद्धा चांगल्या आहेत आणि ग्राउंडसुद्धा चांगलं आहे. तर खेळाडूंकडून काय अपेक्षा आहे? कॅप्टनला 4 षटकामध्ये किती धावांवर जाण्याचा प्रयत्न आहे? सिद्धेश आहे, सर्वच खेळाडू चांगले आहेत, सर्वांकडून फार अपेक्षा असतो कॅप्टनला नेहमी. तर खेळाडूंना काय सांगशील इथून? 60-70 प्लसचं जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. म्हणजे आम्ही उम्मीद करू की एक प्रेक्षणीय लढत, कारण की भिवंडी विपक्ष कल्याण अशी मॅच आहे आणि आम्ही अपेक्षा करू शकतो की मोठी मॅच होणार आहे. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. मित्र नाणेफेकी झालेली आहे. जय बजरंग. 12वे कल्याण टीम संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून शतरक्षण स्वीकारलेला आहे. मायरा 11 भिवंडी अर्थात हवेदिवे टीम संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये, आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मनीष पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील सर. हंसिका स्पोर्ट्स खेळाडूंनी खेळाडू कक्षात बसून घ्या, खाली कोणीच थांबू नका, सगळ्यांनी वर बसा, प्रेक्षकांना पलीकडे बसवा आणि सगळ्यांनी वर या, सगळ्यांनी वर या, सगळ्यांनी वर या. चला, कारण नियमांच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते आणि आपल्याकडून एका चांगल्या मदतीची अपेक्षा आहे, सहकार्याची अपेक्षा आहे. पहिले षटक खूप महत्त्वाचं आहे प्रथम एंटरप्राइजेस सापर्डे या संघासाठी आणि पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. मनीष मढवी. हे षटक एक सर्वोत्तम षटकांपैकी एक असलं पाहिजे सापर्डे संघातील गोलंदाजांच्या, कारण 22 धावा रोखायच्या आहेत आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हे एक सोपं आव्हान आहे पण कठीण बनवता येऊ शकतो. अंधारात फक्त तुमची जिद्दच वाट देऊ शकते आणि म्हणूनच त्या जिद्दीचा खेळ आहे आता खेळायचा आहे. प्रथमेश एंटरप्राइजेस सापर्डेला डॉट बॉल जितके शोधता येतील, विकेटचा शोध जितका घेता येईल, फलंदाजांवर दडपण जितकं टाकता येईल तो प्रयत्नच गोलंदाजाला करायचा आहे. पहिला प्रयत्न यशस्वी झालेला आहे. सुरुवात या दुसऱ्या डावाची डॉटने. 17 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 22 धावांची. 17 चेंडू 22 धावा. पहिला बॉल डॉट. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर मनीष मडवी. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिल्याच षटकामध्ये प्रेशर रिलीज करायचा, तोच इंटेंट फलंदाजाचा. बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पहिला बॉल डॉटाला वाटलं होतं की त्यानंतर मनीष मडवी तशाच पद्धतीची गोलंदाजी सादर करेल ज्या गोलंदाजीसाठी त्याला पहिल्या क्रमांकाचं षटक मिळालं होतं, पण त्यानंतर पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे पाठवताना पॉवर प्लेचा फायदा फलंदाज सौरभने उचलला आणि चौकार वसूल केला. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे. शॉर्ट स्टॉप क्लिअर. लॉग स्टॉप क्लिअर. आउटफील्ड फास्ट. नो चान्स फॉर द फिल्डर. लगातार दुसरा चौकार. चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर या संघाची एकही विकेट न गमावता 8 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न सर्व काही सुरळीत चाललेलं असताना त्यात कुठेतरी आता विकेटचा शोध गोलंदाज मनीष मडवी यांनी घेतला. पहिला फलंदाज बाद. सौरभचा खेळ संपला. मनीष मडवी यांनी विकेटचा शोध सुद्धा घेतला. म्हणतात ना की इतरांची प्रेरणा घेण्यापेक्षा स्वतःमध्ये काय आहे, स्वतः किती मैदानं गाजवलेले आहेत त्या गोष्टींवरून तुम्ही स्वतःला प्रेरित करू शकता आणि तीच गोलंदाजी मनीष मडवी यांच्याकडून अपेक्षित होती. पहिला बॉल डॉट आला. पुढच्या 2 बॉलवर 2 चौकार आले सौरभच्या वतीनं आणि त्यानंतर आता सौरभ उलट दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करताना फसला आणि तो एक पुन्हा एकदा आनंदाचा क्षण थोड्या वेळासाठी का होईना सापर्डे संघाला मिळालेला आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 8. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 14 चेंडू आणि 14 धावा. 14 बॉल्स अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक अशक्यप्राय गोष्टी घडताना आपण पाहिलेल्या आहे आणि आता पाहूया आजचा हा सामना
असाच पूर्ण वर्षभर प्रेक्षकांच्या लक्षात राहतोय का? पुढचा बॉल मनीषचा, आउट द विकेट. प्रेक्षकांच्या लक्षात अशाच घटना राहतात ज्या अनपेक्षित असतात. प्रत्येक प्रेक्षक हा कल लावतो की हा सामना नेमका कोणता संघ जिंकणार आहे, पण प्रेक्षकांच्या अपेक्षेच्या विरहित जेव्हा क्रिकेटचा खेळ जातो त्या गोष्टींची चर्चा होते. आणि पाहूया मनीषने पुनरागमन करण्याचा पक्का इरादा बाळगलेला आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या झाले 8, एक फलंदाज बाद. वाईड यॉर्कर साठी प्रयत्न केले होते गोलंदाज मनीषने, पण बॉल खूप जास्त बाहेर ठेवला. एक्स्ट्रा रन मिळते. ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी टाळाव्या लागतील, कारण पहिल्या डावामध्ये धावसंख्या जितकी बनायला हवी होती तितकी नाही बनली. त्याचमुळे गोलंदाजांना वेगळं काय करण्याची गरज नाहीये. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 9 जिंकण्यासाठी आता 13 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना कसा बसा सुरू ठेवलेला आहे टीम सापरड्याने. अजूनही यानंतर 2 षटकाचा खेळ बाकी आहे. बॅटिंग युनिट तर स्ट्रॉंग आहे पिंपळगडचं, त्यात कुठलंच दुमत नाही. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला कॅच, फलंदाज बाद. 9 धावा असताना 2 फलंदाज बाद. मॅच इज ऑन. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. गणेश दादा, सामना पुन्हा एकदा रंगतदार वळणावर येऊन पोहोचलेला आहे. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल. फक्त प्रत्येक पाऊल अचूक पायरीवर पडलं पाहिजे आणि तेच प्रयत्न पहिल्या षटकामध्ये मनीष मडवी यांच्या वतीने पाहायला मिळाले. एक कॅच ड्रॉप झाला, त्या कॅच ड्रॉपवर चौकार मिळाला तरी देखील त्यांनी माघार नाही घेतली आणि त्यानंतरचे 3 बॉल चांगल्या दर्जाचे हाताळलेले सामना सुरू ठेवलेला आहे. जिंकण्यासाठी आता हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर या संघाला 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. हे षटक महत्वाचं आणि त्या षटकाचं महत्व ओळखताना बॉलिंग प्रकार बॉलर सज्ज होत आहेत. सापडे संघाकडून सागर सापडे संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतात आणि फलंदाज जे नवीन आलेले आहेत हर्ष, जे नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत हर्ष वेदांत पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे हर्ष पाटील. बॉलिंग प्रकार बॉलर सज्ज होत आहेत सागर पाटील. पाटील वर्सेस पाटील असा कॉन्टेस्ट मैदानात तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. पहिल्या षटकात 2 चौकार वगळले तर मनीष मडवी यांचा दबदबा पाहायला मिळाला. पाहूया त्यानंतर आता सागर पाटीलचा दबदबा या षटकावर पाहायला मिळेल का? जाऊ दे, बॉल एक्स्ट्रा रन मिळते. सुरुवात या षटकाची वाईट बॉल झालेली आहे. या एक्स्ट्रा पासून दूर राहावं लागेल फलंदाजांना, नाहीतर मग तुम्ही या स्पर्धेपासून दूर राहाल आणि तसं नको असेल तर मग अनावश्यक गोष्टी टाळाव्या लागतील. कारण मागच्या षटकात सुद्धा आपण एक एक्स्ट्रा पाहिली. या षटकाची सुरुवात एक्स्ट्रा न झाली. जिंकण्यासाठी 12 चेंडू 12ची गरज. सामना जर घट्ट पकडून ठेवायचा असेल तर मग एक्स्ट्रास पासून लांब राहावं लागेल. हलक्या त्याने बॉलला प्लेस केलं. एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिळते 1 धाव. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. हलक्यात घेऊन नाही चालणार. दोन्ही संघ तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याच्या इराद्यात आहेत. दोन्ही संघ एक वेळा सामना जिंकून या फेरीत पोहोचलेले आहेत. दोन्ही संघांना या स्पर्धेत जिंकण्याचा अनुभव आहे, म्हणूनच सहजासहजी हार मानणार नाही. मग तो पिंपळगर संघ असू द्या किंवा सापार्डे संघ असू द्या. 11 चेंडू जिंकण्यासाठी 11ची गरज. 30 या सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग आहे. थर्ड मॅन आहेत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला 30 या सर्कलच्या बाहेर. डीप कव्हर पॉईंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. फलंदाज स्ट्रायकरला तर सज्ज होतो तो म्हणजेच हर्ष पाटील. पुढचा बॉल ड्राईव्ह केलं. एलिव्हेशन तितकं नव्हतं पण गॅप मधून बॉल मागे सरकतोय. बॉडी ऑफ लॉंग क्षेत्ररक्षक पोहोचेल. थ्रो बॉलिंग एंडला बॅकअप आहे. मिळते फक्त 2च धावा. 2 धावांची मदत स्कोर कार्डला मिळते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते होता 13 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. 10 बॉल्स अँड 9 रन्स. कुठल्या चेंडूला तोडायचंय आणि कुठल्या चेंडूला सोडायचंय याचं भान दोन्ही फलंदाजांना आहे. त्याचमुळे एकही चुकीचा फटका ते सिलेक्ट करत नाहीयेत. ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. बॉल करतील चेस कव्हर्सला. तोपर्यंत आता ही असेल चूक. ही असेल चूक. क्षेत्ररक्षण थोडं कॅज्युअल राहिलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार. 4 धावा.
आवश्यकता. आता 5 धावांची गणित सोडवण्याची पद्धत जर चुकली तर मग उत्तर चुकतं. पद्धत योग्य असेल तरच अचूक उत्तर मिळतं. आतापर्यंत पद्धत योग्य राहिली आहे फलंदाजांची. या गणिताला सोडवण्याची ऑन साईडला फक्त दिशा दिली. बॉल पोहोचते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण आता हा चौकार विजयाचा सुगंध देऊन जाईल हंसिका स्पोर्ट्स पिंपळगरला. 4 धावा. फलंदाज बाद. स्कोर लेवल झाले. एका धावेची गरज. क्रॉस बेटेड खेळलेत. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दूर आहे. बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. सामना जिंकलाय हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर. हार्ड लक टीम प्रथम एंटरप्राइजेस सापार्डे. सामनावीरचा पुरस्कार कोणाला मिळतो त्याची माहिती आपण